एक गाई गोट्यातून बाळाला दूध दे पाटीतून. इंदो गो इंदो. इले इले अहो हे बघ, कायच गरम करी होते. थांब पायाक जरा थारो दी. वच्चेचा काय कळला काय? इला काय घराकडे? नाही हो, काल आबा इले ना तास सांगे होते वचीचा खयो पत्ता नाही. हा आबा पण हैराण झाले हत. म्हणूनच मी तुमका काल त्यांना थांबूक सांगितलंय. घे. खय जातास? अरे देवा, पत्र लावायचं राहिलं. दरवाजा उघडा आहे ना? चोंट्या ये आत ये. काय रे चोंट्या, दरवाजा उघडा होता ना, आत यायचं होतंस ना. हे काय काम वाढून ठेवलंस माझं? काय बाहेर जातास का? तुझं काही काम आहे का? नाही माझा कसला काम, मी आपलं असं सहजच दिलंय. हा बरं, आता कुठे जाणार आहेस का? नाही, काही नाही जाऊचं. मका काय काम असत तर सांगा. हा हा, मला ना जरा खूप उशीर झालाय. माझं एक काम करशील? होय तर त्यात काय. हा चहा जो सांडलाय तो जरा पुसून टाकशील? हा होय. आणि चहा पुसणारच असशील तर सगळीच लादी पुसून टाक ना. सकाळी पुसायची राहून गेली रे. हा होय करतोय. उशीर झालाय अरे मला. आठवणीने कर. हा होय करतोय. हा बरं चल, येते मी. दुपारपर्यंत येईन मी. बरं ऐक ना, या जरा साड्या पण घडी करून ठेव. हा आणि हा तो चहाचा कप आहे ना, तो आत जाऊन ठेव. आणि जरा काही किचन आवरायचं वगैरे असेल ना तर ते आवरून टाक. हा थोडीशी भांडी असतील घासून टाक. चल येते. बरं मला सांग, तुला पिठलं वगैरे करता येतं का? येता. हा अरे भात झालाय, कारण तेवढंच करायचं राहिलंय. करून टाक. हा चल आलेच मी.
हे माझी बाय पिठला करापला की काय? आई आई की मला भानशीर आपण काय साप. जवंता कामात चाललेली असत वाटतं. अण्णा काय गो किती कामा करशील हा जवंता? बोलायचं नाही काय? रुसलंस की काय? त्याचं शर्ट अण्णानू नाही पाटणकर बाई नाही ना घरात? म्हणून मग माका सांगितलं होती कामा करू. त्यांना काहीतरी बाहेर जायचा होता, उशीर होत होतो म्हणून मग काय गेला? नाही नाही माहित. मग कागदपत्र घेऊन गेले. हा अरे अण्णा ये बस 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 ना नीला ग्लास मग देते रे. अण्णा काय झाला आज गप गप कित्या? काय नाही. गावात सगळीकडे चर्चा चालू असा अण्णा. कसली? कसली काय? आता ह्या मी तुका सांगावया, तुका माहिती असताला. तर बोलशीत. असं चिडतच कित्या? मी ऐकलं तर खरा असा का? पाटणकर बाई कामा जाऊच्या? जाऊ दिला तर जायत ना. म्हणजे ता या गावात राहतात माझ्या मर्जीन आणि पाऊल बाहेर काढत तर आपण माझ्या मर्जीन. हा तुझा बरोबर हा, पण ती शिकली सवरलेली बाई, ती ऐकतली काय? शिकली सवरली म्हणान काय शिंगा फुटली की काय? तर तू बघ, तुझा सांगान ती ऐकतली. निल्या बाटली आण. आता घराकडे जाता काय? नाही नाही, मगाशी तिका जाताना बघलेलं, म्हटलं आजपासून जाता की काय कामात? ऐकलंस का ग? मिळाली फाईल, पण तेलाची बोटं लागलेली दिसत आहेत. निदान तेलात बुडवून तरी ठेवायची ना. नेने काका येऊ? अरे या बसा. काय म्हणते नोकरी? हो आजच जाऊन आले. काय काय काम आहे, काय जबाबदाऱ्या आहेत, वेळ सगळंच विचारून आले. आणि यांचे काही कागदपत्र जमा करायचे होते ते सुद्धा केले. म्हणजे आता नोकरीला सुरू करायला हरकत नाही.
उद्यापासूनच. अरे वा, म्हणजे आता सगळी चिंता मिटेल. सुषमाच्या शिक्षणाचं थोडं ओझं होतं आणि हॉस्टेलचा खर्चही काही कमी नाही. मी तिथेही माझ्या ओळखीनं काहीतरी करायचं बघतो. नाही, पण आता नोकरी मिळाली आहे ना. अहो, थोडे पैसे गाठीस असलेले बरे. सध्या काही सांगता येतं का? आजारपण आहे, आणखीन काही झालं तर पैसा हवा ना. जिथं वाचवता येतील तिथं वाचवूया ना. काय नेने काका, तुम्ही नसतात तर काय झालं असतं? मी माझ्या परीने जेवढं जमलं तेवढं केलंय. तेच महत्वाचं आहे ना. तुम्हीच सगळे फॉर्म भरले, तालुक्यालाही गेलात, मला यातलं काहीच कळू दिलं नाही आणि कधी ऐकूनही दाखवलं नाही. नेने काका, तुम्ही अगदी देवासारखे धावून आलात. अरे काय करता? नका ना करू असं. काका म्हणता ना मला, मग माझं कर्तव्य केलं मी. हा, बसा. एवढं निस्वार्थीपणे कोण कोणासाठी करतं काका? बरोबर, पण त्यात माझाही स्वार्थ आहेच ना. मी तुमच्या घरी आलो ना की तुमच्या हातचा चहा द्यायचा मला. पण बिन साखरेचा. डायबिटीज आहे ना तुम्हाला? बरं काका, येते मी. अरे पण चहा वगैरे काही? नाही नाही, राहू दे, येते. आता खरी मजा येईल. पाटणकर बाई, तुम्हाला कायदा समजतो, पण चाणक्य नीती कुठं समजते? जाऊन द्या अण्णा, अशी डोक्यात राग घालून काय होणार हा? अरे, मी यायच्या आधीच? निल्या, अण्णा आणखी एक आहे काय? रान अण्णा, तुला मी जे काही सांगितलं त्याचा विचार केलास का? कसला विचार करायचो? पाटणकर बाईचा. खरं सांगू, तुझ्या मर्जीशिवाय तुला कुठलीही पूर्ण कल्पना न देता त्यांनी असं नोकरीला जाणं मला पण आवडलं नाही बाबा. कारण आम्ही बघतोय ना तू त्यांच्यासाठी काय काय करतोयस. अरे, पाण्यासारखा पैसा खर्च करतोयस तू. पण हीच वेळ आहे सगळं सुधारायची. त्या नोकरीला जातायत ना, जाऊ देत. जे काय घडतंय ते घडू दे. हे बघ, ती बाई तुझ्यापासून बाजूला गेली तर तुझी जबाबदारी संपेल. आणि समज त्यांची नोकरी गेली तर तिला तुझी किंमत समजेल. तेव्हा आत्ता त्या बाईचा नाद सध्या सोड. अरे अण्णा, काय सोडणार? नेने, पाटणकर बाईचा पाऊल घरातून बाहेर पडता कामा नये. वरपर्यंत पैसो चार, पण बाई घरातच बसू गोय. कळला? दिल्या, उचल ती बाटली.
रघु, या अण्णाला समजावणं कठीण आहे बाबा. आधी त्या बाईला बाजूला करायला पैसा गेला आणि आता तिला घरात बसवायला पैसा चारावा लागणार. रे, पैसा अण्णाचा असला ना तरी आपल्या फायद्याचं नाही आहे ते. काय करायचं? म्हणजे पाटणकर बाईच्या नोकरीचं तू बघितलेलं असतं. रे, खरं तर तिनं नोकरीला जाणं आपल्या फायद्याचं आहे. रस्त्यातला काटा तरी बाजूला होईल. पण काय करायचं? जेवण झालेलं दिसता पाटणकर बाई. पाटणकर बाई, बर बसा, आलेच मी. काय मग आज पाटणकर बाई म्हणालात तुमच्या शेवंताला? मग आता ताच ऐकूची तुका सवय होत ना. पाटणकर बाई मॅडम नोकरी लागली ना. कळलं. राग बोलतोय तर तुमचा. कित्या मी कित्या रागवू? मी तुम्हाला नोकरीचं सांगितलं नाही म्हणून. पण खरं सांगू अण्णा, नुसत्या पत्रावरती कसा विश्वास ठेवायचा? म्हणून म्हटलं की आधी जाऊन बघूया काम काय आहे, नक्की काम आहे की नाही, आणि मग तुम्हाला सांगूया. आणि खरं सांगू, तुम्हालाच सगळ्यात आधी सांगायचं होतं मला. पण तुम्ही तर आता आलात, तेही नाकावर राग घेऊन. राग कसं नाही येणार? तू सांगितलंच नाही त्याचा राग येलेलंच होतो. पण म्हणलं त्याच्या मागे काहीतरी कारण असणार म्हणून तू सांगितलं नसशील. पण आता कारण कळला, गेलो राग. या बघ काय पेढे. तो आण गॉड करूक नको. आता उद्यापासनं दिमाखात जायचं कामावर. येळ जाईल तुझं. एवढा इंग्रजी शिकलंस तर उपयोगी पडत. 4 माणसं ओळखतील, रवलो पैसो. तशी तुका कमूची काही गरज नाही. असं कसं अण्णा? नाही म्हणजे तुम्ही मला पैसा दिला, पण तरी सुद्धा मला पैसे कमवायचे. सुषमाचं शिक्षण पूर्ण करायचंय. तिला खूप मोठं करायचंय मला. कर, लई मोठा कर. पण जीवाची दगदग होणार नाही याची काळजी घे. तब्येतीक सांभाळ. हैसर काही कामं असतील तर चोंट्याक सांग, तो येऊन करत धुणी भांडी. अण्णा, जीव लावलाय तुका, जीवाची काळजी घेऊक नको. घे. साडी? उद्या कामाचा पहिलो दिवस. ही साडी नेसांचा. अण्णा,